नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. तर बघून घ्या की आपल्या सेटअप अकॉर्डिंग आज कुठे ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत. आज आपण 2 ट्रेड एक्झिक्यूट केले आणि दोन्ही पण निफ्टीमध्येच आहेत. तर निफ्टी आधी बघून घेऊ की एक्झॅक्टली कोणत्या लेवलवर ते एक्झिक्यूट झालेले आहेत ते. निफ्टीची ओपनिंग आज स्लाइटली गॅप अप होती. फर्स्ट कॅन्डलनी स्ट्रॉंगली बेरिश क्रिएट केली, बट हा जो झोन आहे याच्यामध्येच आणि क्लोजिंग दिलेली होती. तर इथे क्लिअर झालेलं नव्हतं, कारण की जस्ट खाली याच्या पीडीएल होतं. पीडीएल जवळ येऊन यांनी जर थांबला असता आणि याच्यानंतर जर ब्रेकडाऊन दिलं असतं तर आपण खालचे टार्गेट बघितले असते, कारण की जी फ्रायडेची डेली कॅन्डल होती ते एक्झॅक्टली शूटिंग स्टार दिसत होती. त्या अकॉर्डिंग आपण डाऊन साईडला प्ले करणार होतो. मी लाईव्ह स्ट्रीममध्ये हे एक्सप्लेन पण केलं होतं, बट एक्झॅक्टली या लेवलवर यांनी सपोर्ट घेतला, अपसाईडला मोमेंटम दाखवलं. ऑलमोस्ट 90% इथे कव्हर केलेलं होतं. इथे पुन्हा सेलरने एकदा ट्राय केलं, बट नेक्स्ट कॅन्डलमध्येच त्यांना इंगल्फ करून जी क्लोजिंग आहे ती इथे प्रॉपरली याच्या वर दिलेली आहे. एक्झॅक्टली याचा हाय यांनी इथे ब्रेक केलेला होता. तर जशी या कॅन्डलची क्लोजिंग आली तर मी ट्रेड एक्झिक्यूट केला, कारण की याचं रिझन हे होतं, ऑलरेडी हे जे सेलर आहे हे इथे पॅनिक झाले असतील. एकदा त्यांनी ट्राय केलं आणि नेक्स्ट कॅन्डलमध्येच त्यांना बाहेर काढण्यासाठी ही कॅन्डल क्लोजिंग दिली. तर त्या सायकोलॉजी अकॉर्डिंग इथे आपण ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे. एंट्री घेतल्यानंतर लगेच आपलं जे टार्गेट होतं ते 50 पॉईंटचं टार्गेट मी ठेवलेलं होतं. इथे एंट्री झाली, त्यानंतर एक कॅन्डल होल्ड केली, त्यानंतर डे हायचा ब्रेकआउट देऊन यांनी स्ट्रॉंग क्लोजिंग दिली. तर इथे मला कन्फर्म झालेलं होतं की हा चांगली मुवमेंट अपसाईडला दाखवू शकते, बट तसं न करता यांनी ह्यानंतर एकच कॅन्डल क्रिएट केली आणि इथनं खाली आलेलं आहे. पुन्हा एक स्विंग क्रिएट केला, अपसाईडला मोमेंटम दाखवलं. तर ही जी रेंज होती तर ही थोडीशी क्रिटिकल झालेली होती. इथे जेव्हा एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल क्रिएट झाली आणि एक स्विंग पण दिसत होता, तर पोझिशन जी आहे ती सिक्युअर प्लेसवर आणण्यासाठी जो एसएल मी इथे लावलेला होता तो मी उचलून ह्याच्या खाली लावला, कारण की याच्या खाली जर निघाला असता तर मग साईडवेज टू वोल्टेजचे चान्सेस होते, कारण की ही जी रेंज होती ही खूप मोठी होती. त्या अकॉर्डिंग मार्केट या रेंजमध्ये फिरण्याचे चान्सेस होते. त्यामुळे मी इथे सिक्युअर प्लेसवर आणून ठेवलेला होता. आणि या कॅन्डल क्लोजिंग नंतर जेव्हा मी इथे एसएल ट्रेल केला आणि इथनं निफ्टी रिव्हर्स झालेला आहे, तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलमध्ये बुक झाला. त्यानंतर जर तुम्ही बघाल तर मी लाईव्ह स्ट्रीममध्ये तुम्हाला एक्सप्लेन पण केलेलं होतं की जोपर्यंत याच्या खाली येणार नाही, पीडीएल ब्रेक करणार नाही, तोपर्यंत आपल्याला एंट्री करायची नाही आहे. तर एक्झॅक्टली इथे पुन्हा बाहेर ॲक्टिवेट झाले. स्लो अँड स्टडीली याला अपसाईड नेलं आहे. ऑलमोस्ट हे जे सेलर आहे यांना इथे काढण्याचा प्रयत्न केला, बट जी रेंज होती ते मेंटेन होती. दिवसभर एका रेंजमध्ये त्यांनी घालवलेलं आहे. या कॅन्डलमध्ये आपण रिव्हर्सलसाठी ट्रेड करणार होतो. याच्या खाली जर क्लोजिंग दिलं असतं तर आपण ट्रेड घेणार होतो या लेवलपर्यंत, बट ही जी कॅन्डल आहे यांनी वर क्लोजिंग दिली. त्यानंतर पुन्हा एक अपसाईडला मोमेंटम दाखवलं. हा जो लेवल आहे हा इथे रिस्पेक्ट केला. यानंतर डाऊनफॉल कंटिन्यू केलेला आहे. तर जो आपला सेकंड ट्रेड आहे तो मी या लेवलच्या ब्रेकडाऊनवर घेतलेला आहे, जे की ही कॅन्डल होती. तुम्ही जर बघाल तर ही जी लेवल आहे इथे यांनी प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न केला, एकदा वर साईडला पुश केलं आणि तसाही हा जो ब्रेकडाऊन होता हा डायरेक्टली होता. त्यामुळे आपण असं सेटअपमध्ये एंट्री करत नाही, आपण थोडंसं होल्ड केलं. इथे यांनी एकदा ट्राय केलं, इथे यांनी एकदा ट्राय केलं. इथे एक ट्राय केल्यानंतर ही कॅन्डल जर तुम्ही बघाल तर एक्झॅक्टली इंगल्फ करून खाली क्लोजिंग दिलेली आहे. स्ट्रॉंग क्लोजिंग होती आणि याच्यानंतर डायरेक्टली 1:1 पीडीएलपर्यंत क्लिअर होता. तर त्या अकॉर्डिंग मी इथे सेकंड ट्रेड एक्झिक्यूट केला. तशीच या कॅन्डलची क्लोजिंग आली तर मी ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा हाय मी एसएल लावलेला. फर्स्ट टार्गेट ज्या प्रकारे मी सांगितलं की पीडीएल जे होतं ते फर्स्ट टार्गेट होतं, कारण की ही जेव्हा ट्रेड आपली अपसाईडला ट्रेलिंग बुक झाली तर ऑलमोस्ट 7-8 पॉईंट्स इथे बुक झालेले आहे. तर मला वाटलं की जर पीडीएलच्या खाली जर स्ट्रॉंग क्लोजिंग देईल आणि ज्या प्रकारे मी सांगितलं की जे फ्रायडेची कॅन्डल होती ते शूटिंग स्टार होती, त्याच्या खाली निघाला असतं तर एक एक्सपेक्ट करून राहिलो होतो की एक मोठी मुवमेंट येणार. याच्या खाली आणि मुवमेंट तर दाखवलेली आहे, बट थोडं वोल्टेज झालं होतं आणि मार्केट क्लोजिंगचा टाइम पण होत आलेला होता. तर त्या अकॉर्डिंग आपण तरी मॅनेज केलेलं आहे. इथे एंट्री घेतल्यानंतर लगेचच नेक्स्ट कॅन्डलमध्ये जे टार्गेट आहे ते इथे आपलं डन झालं, बट आपण थोडी होल्ड करून ठेवलेली होती, कारण की इथे एक डॉमिनेट कॅन्डल होती. तर मी जो ट्रेलिंग आहे तो इथनं उचलून ह्याच्यावर लावला. जर ही कॅन्डल फेल झाली असती आणि वर आला असता तर मग पुन्हा ही जी रेंज आहे याच्यामध्येच फिरत राहिला असता. तर ह्या कॅन्डल नंतर यांनी कंटिन्यू जो डाऊनफॉल आहे तो कंटिन्यू केलेला आहे. जेव्हा इथे एक डॉमिनेट कॅन्डल क्रिएट झाली तर आपल्याला अजून ट्रेलिंगचा चान्स मिळाला. जो एसएल इथे लावलेला होता तो ट्रेल करून मी ह्याच्यावर लावला, कारण की याच्यानंतरची जी कॅन्डल होती ती 3 PM ची होती. तर इथे व्होल्टिलिटीचे चान्सेस वाढून जातात. त्या अकॉर्डिंग मी इथे ट्रेल केला आणि एक्झॅक्टली जेव्हा 3 PM ची कॅन्डल ओपन झाली, अपसाईडला निघाली, तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलमध्ये या लेवलवर इथे बुक झाला आणि त्यानंतर थोडंसं मुवमेंट करून यांनी आता जी क्लोजिंग दिलेली आहे ती या रेंजच्या मध्ये दिलेली आहे. आज मार्केटने चांगलेच पेशन्स टेस्ट केले, बँक निफ्टीमध्ये पण आणि निफ्टीमध्ये पण. तरी सेटअप अकॉर्डिंग आपल्या सायकोलॉजीला मॅच करून आपण 2 ट्रेड एक्झिक्यूट केले निफ्टीमध्ये. फर्स्ट ट्रेड जो होता तो आपला या कॅन्डल क्लोजिंगवर होता. या कॅन्डलपासून तर या लेवलपर्यंत आपण पोझिशन राईट केली आणि आपला जो ट्रेलिंग आहे तो या लेवलवर इथे या कॅन्डलमध्ये बुक झाला. त्यानंतर निफ्टीने एक रेंज क्रिएट केलेली होती. इथे मी लाईव्ह स्ट्रीममध्ये तुम्हाला सांगितलं होतं की रेंज ब्रेकडाऊन अकॉर्डिंग आपण डाऊन साईडला एक रिव्हर्सल सेटअप ॲक्टिवेट करू शकतो, जे की आपण सेकंड ट्रेड घेतलेला होता या कॅन्डलमध्ये. तशी या कॅन्डलची क्लोजिंग आली तर या लेवलपासून तर या लेवलपर्यंत आपण जे ट्रेड आहे ते कॅरी केलं आणि आपला जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलमध्ये 3 PMच्या बुक झालेला आहे. आज सेटअपसाठी पेशन्सली वेट केलं, बस सेटअप मिळाल्यानंतर आपण प्रॉपरली एक्झिक्यूट केलं आणि त्याला स्ट्रॉंग सायकोलॉजीने मॅनेज पण केलेलं आहे. तर इथे तुम्हाला निफ्टीचे दोन्ही ट्रेड समजून आलेले असतील. तर याचबरोबर बघू की बँक निफ्टीमध्ये आपण ट्रेड का बरं एक्झिक्यूट केलेलं नाही आहे ते.
बँक निफ्टी जर बघाल तर याची ओपनिंग टोटली फ्लॅट होती. निफ्टीपेक्षा बँक निफ्टीने स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल क्रिएट केली. ऑलमोस्ट या लेवलपासून तर या लेवलपर्यंत त्यांनी 300 पॉईंटची मुवमेंट करून दिलेली होती. बट बँक निफ्टीमध्ये पण बायर ॲक्टिवेट झाले, याला अपसाईडला पुश केलं. याच्यामध्ये पण यांनी 90% जे आहे ते कव्हर करून घेतलेलं होतं. आणि अपसाईडला मुवमेंट केल्यानंतर इथे क्लॅरिटी नव्हती. तुम्ही जर बघाल तर ही जी कॅन्डल आहे यानंतरच्या पूर्ण कॅन्डल जे आहे ते एवढ्या काही खास बनत नव्हत्या आणि मोमेंटम जी होती ते पण स्लो होती. इथे ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न केला. इथे जर ब्रेकआउट प्रॉपरली आला असता, या लेवलच्या वर जर एक क्लोजिंग आली असती तर अपसाईडचे जे टार्गेट आहे ते ओपन होते. बट यांनी जी क्लोजिंग दिलेली आहे डे हायच्या खाली दिलेली आहे. इथे एक रिव्हर्सल सेटअप ॲक्टिवेट झाला असता, बट क्लॅरिटी नव्हती. ऑलरेडी आपण निफ्टीच्या ट्रेडमध्ये होतो त्यामुळे आपण याला इग्नोर केलं. इथे ब्रेकडाऊन दाखवण्याचा प्रयत्न केला ह्या कॅन्डलमध्ये, बट हा जो लेवल होता हा हडल लेवल खूप जवळ होता त्यामुळे इथे क्लॅरिटी नव्हती. इथे यांनी पुन्हा टाइम स्पेंड केलेला आहे, ब्रेकडाऊन करण्याचा प्रयत्न केला. बट ज्या प्रकारे आपल्याला सेटअप अलाउ करतो ते सेटअप याच्यामध्ये नव्हते त्यामुळे आपण याला पण इग्नोर केलेलं आहे. ही जी मुवमेंट होती लाईव्ह स्ट्रीममध्ये तुम्हाला बघितलेलं असेल की टोटली साईडवेज होती, स्लो मुवमेंट होती. कॅन्डल पण ज्या प्रकारे पाहिजे त्या प्रकारे नव्हते. तर मी सांगितलं होतं की या लेवलच्या वर आपण बाईंग करू आणि या लेवलच्या खाली आपण सेलिंग करू. बट बँक निफ्टी याच्या वर पण गेलेलं नाही आहे आणि याच्या खाली पण आलेलं नाही आहे. एंडिंगला थोडाफार आला, बट हे जे ब्रेकडाऊन होतं हे डायरेक्ट होतं त्यामुळे आपण याला इग्नोर केलं. त्यानंतर पुन्हा यांनी टाइम स्पेंड केला, व्हॉलटिलिटी क्रिएट केली आणि जी आता क्लोजिंग दिलेली आहे ती पण ऑलमोस्ट रेंजच्या मध्येच आहे. तर ज्या प्रकारे आपल्याला सेटअप आपल्याला अलाउ करतो आणि आपले जे रूल्स आहे त्या अकॉर्डिंग आज बँक निफ्टीमध्ये कोणताही ट्रेड ॲक्टिवेट नाही झाला, म्हणून आपण बँक निफ्टीमध्ये कोणताही ट्रेड एक्झिक्यूट पण केलेलं नाही आहे. तर इथे तुम्हाला बँक निफ्टीचं पण बिहेवियर समजलेलं असेल. तर याचबरोबर बघू की एक्झॅक्टली ऑर्डर बुकमध्ये कोणत्या टायमिंगला ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत ते. ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर फर्स्ट ट्रेड जो निफ्टीचा एक्झिक्यूट केलेला आहे तो केलेला आहे 9:40 तिथे मी निफ्टीचा 22,000चा पी सोल्ड केलेला, तो केलेला 209 मध्ये. आणि असा जो ट्रेलिंग आहे तो बुक झालेला आहे 10:16 22,000चा पी तो झालेला आहे 201 मध्ये. आणि ह्यानंतरचा जो सेकंड ट्रेड आहे जो की आपण रिव्हर्सल सेटअप ॲक्टिवेट केलेला आहे डाऊन साईडसाठी, तो आपण एक्झिक्यूट केलेला होता 2:34 21,750चा सी तो झालेला आहे 187 मध्ये. आणि असा जो ट्रेलिंग आहे तो बुक झालेला आहे 3:05 21,750चा सी तो झालेला आहे 144 मध्ये. तर आज दोन्ही ट्रेड निफ्टीनेच दिले. प्रॉपर जे सेटअप होते ते निफ्टीमध्ये क्लिअर दिसत होते त्यामुळे आपण प्रोबॅबिलिटी अकॉर्डिंग निफ्टीला आज एक्झिक्यूट केलेला आहे. होप करतो तुम्ही पण आज माझ्यासोबत लाईव्ह स्ट्रीममध्ये ट्रेड घेतलेला असेल आणि प्रॉपरली पोझिशन मॅनेज केली असेल. कारण की कोणते लेवल आपल्याला अवॉइड करायचे होते ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं आणि कुठे एक्झॅक्टली ट्रेड घ्यायचा आहे ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं. आजची पण लाईव्ह स्ट्रीम तुम्ही एन्जॉय केली असेल. आणि ज्यांना कोणाला पण आमच्यासोबत लाईव्ह लर्निंग करायची असेल ते स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर लगेचच तुम्ही लाईव्ह स्ट्रीम जॉईन करू शकता आणि लर्निंग तुमची वाढवू शकता. त्याचबरोबर रोज मी जे एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर आजच्या दोन्ही ट्रेडचे अपडेट तुम्हाला समजले असतील. तर आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये एवढंच ठेवू. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. गुड लक, बाय.